आणि यानंतर आता एक आणखी ब्रेकिंग बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाविरोधामधील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा। मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे। सगळ्या प्रतिवाद्यांना 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी 6 आठवड्यांकरिता तहकूब करण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देऊ केल्याचा याचिकेमध्ये आरोप आहे आणि हे आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी या विरोधात असल्याचा याचिकाकर्ते भाऊसाहेब पवार यांचा आरोप आहे। तर राज्य सरकारने दिलेले 10% मराठा आरक्षण सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधात असल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मराठा मागास नसल्याचं अधोरेखित करत त्यांचं आरक्षण फेटाळल्याचं सुद्धा याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा असं सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे। नेमकं उच्च न्यायालयाने काय म्हटलंय, काय अपडेट्स? गीताली, तसं बघितलं तर घटना दुरुस्ती 102 जी आहे त्याचा खरं तर उल्लेख भाऊसाहेब थोरात यांनी या पूर्ण प्रकरणामध्ये केलेला आहे। हा एक मुद्दा। पण घटना दुरुस्ती 105 नुसार जर का बघितलं तर राज्य सरकारला विशेष अधिकार मिळाला आणि त्याचाच उपयोग करून त्यांनी आरक्षण दिलंय। त्यामुळे हा युक्तिवाद जो आहे तो येत्या दिवसातला सगळ्यात महत्वाचा आहे। जे सगळ्याच प्रतिवादी जितके आहेत राज्य सरकारपासून सगळे यांना येत्या 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य न्यायाधीशांनी दिलेले आहे। 6 आठवड्यांकरता ही सुनावणी जरी तहकूब असेल तरीही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आलाय। आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या मराठा आरक्षण, ओबीसी वेलफेअर, आज दुपारी ती सुद्धा याचिका आहे। अशा वेगवेगळ्या याचिका जर का बघितल्या तर येत्या दिवसामध्ये सर्व याचिका क्लब करून त्याची एकत्रित सुनावणी घेण्याकडे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा कल हा अधिक दिसून येतोय। पण हा मुद्दा अत्यंत ऐरणीवर आलेला आहे। समाजातील प्रत्येकाला समान संधी कायद्यानं दिलेली आहे, आणखी त्याचा गैरफायदा राज्य सरकार घेत आहे असा स्पष्ट आरोप भाऊसाहेब पवार यांनी केल्यानं या पूर्ण प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। बघूया या उत्तरामध्ये राज्य सरकार भूमिका कोणती स्पष्ट करतं, आणखी समान संधी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालय आपल्याला नेमके कोणते दिशानिर्देश देतात। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।